नमस्कार, स्वागत आहे मुंबई तकमध्ये। वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला रात्री हे बीडमध्ये घेऊन जाण्यात आलं। केसचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं। खरं तर काल रात्री सीआयडीकडनं न्यायालयाला विनंती करण्यात आली की हा जो खटला आहे तो चालवावा, ही सुनावणी तुम्ही घ्यावी, आणि म्हणून काल रात्री न्यायालयाने ही सुनावणी घेतली। रात्री उशिरा ही सुनावणी झाली होती आणि या सुनावणीनंतर आता वाल्मिक कराड याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी ही ठोठावण्यात आलेली आहे। त्याची रवानगी ही सीआयडी कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। आता सीआयडी कोठडीत गेल्यानंतर वाल्मिक कराड नेमका कसा वागतोय, त्यांनी काय काय डिमांड केलेली आहे, त्याची दिनचर्या नेमकी कशी राहिलेली आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्याकडे जी माहिती आली त्या माहितीनुसार काल रात्री वाल्मिक कराड याला खरं तर कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली। त्यानंतर जे पोलीस आहेत, जे अधिकारी आहेत, ते त्याला घेऊन कोठडीमध्ये घेऊन गेलेले आहेत। त्यानंतर वाल्मिक कराड हा रात्री जेव्हा त्याला कोठडीत नेण्यात आलं तेव्हापासून त्यांनी काहीही खाल्लं नाही, रात्री त्यांनी जेवण केलं नाही, अशी माहिती आता आपल्याकडे समोर आलेली आहे, अशी माहिती मिळालेली आहे। रात्रीचं जेवण त्यांनी घेतलं नाही, सकाळी त्यांनी नाश्ता सुद्धा केला नव्हता, त्यांनी नाश्ता करायला सुद्धा नकार दिला आणि त्याला शुगर आणि बीपीचा त्रास असल्याचं सांगण्यात येत आहे आणि म्हणून काल रात्री तो ऑक्सिजन लावून झोपला होता, असं सुद्धा आता या सगळ्यामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे काल रात्री त्यांनी जेवण घ्यायला नकार दिला, सकाळी सुद्धा त्यांनी नाश्ता केला नाही आणि रात्रभर तो ऑक्सिजन लावून झोपला होता, त्याला शुगर आणि बीपीचा त्रास आहे, असं सुद्धा आता समोर आलेलं आहे। सकाळी आजचा दिवस जेव्हा सुरू झाला, सुरू झाल्यानंतर आज सकाळी सुद्धा त्यांनी कुठलाही चहा किंवा नाश्ता घ्यायला नकार दिला होता। तो शुगरचा पेशंट आहे आणि त्यामुळे जेव्हा त्याला पोलिसांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला खावं लागेल, कारण अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीला तो खात नसेल किंवा त्याला कुठची ट्रीटमेंट मिळत नसेल तर ते योग्य होणार नाही, म्हणून आग्रह केल्यानंतर त्यांनी सकाळी 11:30च्या सुमारास जेवण केलेलं आहे, अशी सुद्धा माहिती मिळत आहे। सकाळपासून त्यांनी कुठचाही नाश्ता केला नव्हता किंवा चहा सुद्धा प्यायला नकार दिला होता, पण 11:30च्या सुमारास त्याने आता जेवण केलेलं आहे। त्याच्यामध्ये फार काही त्यांनी खाल्लेलं नाही, अवघी अर्धी चपाती खाल्ली, असं सुद्धा या सगळ्या सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी आता काही मागण्या सुद्धा केलेल्या आहेत, म्हणजे काल रात्रीपासून जेवायला नकार दिला, त्यानंतर सकाळी सुद्धा खायला नकार दिला आणि आता त्यांनी काही मागण्या केलेल्या। त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की त्याला भात किंवा खिचडीच ही खायला हवी आहे, संध्याकाळी त्याला ती मिळावी, अशी मागणी सुद्धा आता त्यांनी अधिकाऱ्याकडे केलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की जो गुन्हेगार या सगळ्या प्रकरणामध्ये आहे वाल्मिक कराड, हा जो डॉन म्हणून त्याला म्हणवलं जातं किंवा अनेक जे राजकीय नेते त्याला आका म्हणून संबोधत असतात, या आकाचा जेलमधला दिनक्रम कसा आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। आणि जेव्हा अटक झाली त्यानंतर या वाल्मिक कराडने जेवण घ्यायला किंवा नाश्ता करायला सुद्धा नकार दिलेला आहे। त्यामुळे ऑक्सिजन लावून सुद्धा तो झोपला होता, असं सुद्धा आता या सगळ्या माहितीमध्ये समोर येत आहे। अर्थात 15 दिवसांची पोलीस कोठडी आहे, 15 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये काय काय होतं, त्याच्याकडे कशा पद्धतीची चौकशी केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर वाल्मिक कराडनी खायला नकार दिला आणि त्याची तब्येत ढासळली तर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागेल आणि रुग्णालयात दाखल केलं तर तिथे फारशी पोलिसांना चौकशी करता येत नाही, सीआयडीला चौकशी करता येत नाही। त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये सुद्धा त्याचा काही विचार आहे का, त्याच्यामुळे तो जेवण घ्यायला नकार देतोय का, चौकशी होऊ नये म्हणून सुद्धा असं तो वागतोय का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणूनच पोलिसांनी आता त्याला आग्रह करून खायला सांगितलेलं आहे आणि संध्याकाळी त्याने आता खिचडीची मागणी सुद्धा केलेली आहे। हे सगळं सुरू असताना 15 दिवसामध्ये काय काय होणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तपासणीमधनं, चौकशीमधनं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु दुसरीकडे जे हे प्रकरण आहे, संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सीआयडी आता आणखी ॲक्टिव्ह झालेली आहे। कराडच्या अटकेनंतर सीआयडीने आणखी तपास त्याचा जलद केलेला आहे आणि या तपासामध्ये आता त्यांनी सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी आहे त्याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। जे सुदर्शन घुले आहे आणि त्याच्यासोबतचे जे 3 फरार आरोपी आहेत त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्याकडे आता सगळी कसून चौकशी केलेली आहे। हे 3ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का, हा या अनुषंगाने सुद्धा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे। त्यामुळे हा सगळा तपास पूर्ण होईपर्यंत अनेक लोकांना इथे चौकशीला बोलवलं जाते, अनेक लोकांकडून या सगळ्याची माहिती घेतली जाते आणि फरार आरोपी नेमके कुठे आहेत, ते कुठे लपून बसलेले आहेत, त्यांचं नेमकं काय झालंय याचा सगळ्याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय। अर्थात वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी आहे। या 15 दिवसामध्ये तो कशा तपासाला सहकार्य करतो का, तो नेमकं काय करतो, हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी देत राहू, त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स सुद्धा मिळतील। धन्यवाद।